हॅलो स्टुडंट्स, मी वेदिका आणि आज आपण सायन्स मधला एक न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. त्याचं नाव आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. तर व्हॉट आर केमिकल रिॲक्शन्स? अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस where the reactants get converted into a product which may be under an influence of a catalyst. तर बेसिकली आपण फर्स्ट डेफिनेशन बघणार आहोत जी आहे केमिकल रिॲक्शनची. अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस, म्हणजे केमिकल रिॲक्शन हा एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये रिॲक्टंट्स. तर व्हॉट आर रिॲक्टंट्स? रिॲक्टंट्स आर द सबस्टन्स विच टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन. आणि ते कशामध्ये कन्वर्ट होतात? ते कन्वर्ट होतात प्रोडक्ट्समध्ये. तर व्हॉट आर प्रोडक्ट्स? प्रोडक्ट्स आर द फिनिश्ड सबस्टन्सेस विच आर फॉर्म्ड आफ्टर अ केमिकल रिॲक्शन इज डन, which may be under an influence of a catalyst. तर मग what are catalyst? तर catalyst are the substances which increase the rate of chemical reaction without getting consumed. म्हणजे कॅटलिस्ट फक्त काय काम करतं? रिॲक्शनची रेट असते ना ती इन्क्रीज करतं, पण स्वतः काही पार्ट नाही घेत. तर एक्झाम्पल ऑफ अ कॅटलिस्ट इज ईस्ट. ईस्ट आपल्याला फर्मेंटेशन ही एक प्रोसेस माहिती असेल जी ग्लुकोजची एनारोबिक ब्रेकडाऊन असते. त्यात ईस्ट हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम असतो, तो ॲज अ कॅटलिस्ट यूज होतो. आणि अजून एक्झाम्पल ऑफ कॅटलिस्ट म्हणजे प्लॅटिनम, पॅलेडियम एक्सेट्रा. नेक्स्ट आपण बघणार आहोत रायटिंग अ केमिकल इक्वेशन. तर मग आपण आता केमिकल इक्वेशन लिहिणार कसे? तर मग इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट साइड. म्हणजे रिॲक्टंट्स नेहमी आपण लेफ्ट साइडला लिहितो आणि प्रोडक्ट्स नेहमी आपण राईट साइडला लिहितो. आणि एक ॲरो असतो रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्समध्ये जो नेहमी कोणाच्या टुवर्ड्स पॉइंट करतं? प्रोडक्ट्सच्या टुवर्ड्स. दिस ॲरो इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ द रिॲक्शन. सेकंड, इफ द रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स आर टू ऑर मोर, म्हणजे जर एक पेक्षा जास्त जर प्रोडक्ट्स असतील तर मग आपण त्यांना सेपरेट करायला नेहमी एक प्लस साइन मध्ये लिहितो. आणि जर रिॲक्टंट्स मध्ये पण एक पेक्षा जास्त असेल तर मग आपण त्यांना प्लस साइन इंडिकेट करतो. थर्ड, आता अजून काही रूल्स आहेत जे एका केमिकल इक्वेशनला अजून इन्फॉर्मेटिव्ह बनवतं. जसं बाय इंडिकेटिंग दर फिजिकल स्टेट्स. म्हणजे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्सचा जर आपण फिजिकल स्टेट इंडिकेट केला तर मग तो अजून इन्फॉर्मेटिव्ह बनवतं. जसं जर रिॲक्टंट्सचा फिजिकल स्टेट गॅशियस असेल तर आपण तो स्मॉल जी ने इंडिकेट करतो. जर लिक्विड असेल तर तो स्मॉल एल ने इंडिकेट करतो. आणि जर तो सॉलिड असेल तर स्मॉल एस ने इंडिकेट करतो, रिस्पेक्टिव्हली इन द ब्रॅकेट्स. मोर ओव्हर, जर प्रोडक्ट साइडमध्ये गॅशियस स्टेट असेल तर मग इन्स्टेड ऑफ आपण स्मॉल जी त्याला एका ॲरो पॉइंटिंग अपवर्ड्सनेही इंडिकेट करू शकतो. आणि इफ द प्रोडक्ट फॉर्म इज इनसॉल्युबल, म्हणजे जर एक प्रेसिपिटेट फॉर्म होत असेल प्रोडक्ट साइडला तर आपण इन्स्टेड ऑफ स्मॉल एस आपण त्याला एका ॲरो पॉइंटिंग डाऊनवर्ड्स पण इंडिकेट करू शकतो. तर मग आपण एक एक्झाम्पल बघूया. CuSO4 aqueous, कॉपर सल्फेट aqueous प्लस झिंक सॉलिड गिव्स झिंक सल्फेट aqueous प्लस कॉपर सॉलिड. मग आपण या इक्वेशन मध्ये बघू शकतो की त्यांनी त्याचे स्टेट्स जसं ॲक्युअस, सॉलिड, ॲक्युअस आणि सॉलिड हे त्यांनी इंडिकेट केलंय, म्हणजे त्या इक्वेशनला अजून इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी. अजून एक, जर आपल्याला एका केमिकल रिॲक्शन मध्ये जर हीट आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे, म्हणजे जर एक रिॲक्शन एंडोथर्मिक असेल, म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शनला आपण नेहमी हीट प्रोव्हाइड करतो, तर मग त्या रिॲक्शन मध्ये जो ॲरो रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्सला सेपरेट करतो त्याच्यावरती एक डेल्टाचा सिम्बल येतो. डेल्टा म्हणजे एक स्मॉल ट्रायंगल सारखा, फक्त हे इंडिकेट करायला की हीट आपण देतोय त्या रिॲक्शनला प्रोसेस होण्यासाठी. सो नाव लेट्स स्टार्ट विथ द न्यू टॉपिक, दॅट इज बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. अ केमिकल इक्वेशन इज बॅलन्स स्टेप बाय स्टेप. आपण जेव्हा पण एक केमिकल इक्वेशन लिहितो ते आपण नेहमी बॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहिण्याचा ट्राय करतो. तर मग तो बॅलन्स्ड फॉर्म लिहिण्यासाठी काही स्टेप्स आपल्याला फॉलो करावे लागतात. तर मग आता आपण ते स्टेप्स बघणार आहोत एक एक्झाम्पल थ्रू. तर मग लेट्स कन्सिडर अन एक्झाम्पल. सोडियम हायड्रॉक्साईड that is NaOH plus sulfuric acid H2SO4 gives sodium sulfate Na2SO4 plus water H2O.
तर मग जी आपल्याला ही वर्ड इक्वेशन दिली आहे, तर या वर्ड इक्वेशनचं आपल्याला आधी एक केमिकल इक्वेशन लिहावं लागणार. तर व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिव्हन वर्ड इक्वेशन. या इक्वेशनला वर्ड इक्वेशन बोलतात आणि ह्याच्या थ्रू आपण जी एक केमिकल इक्वेशन लिहिली आहे त्याला केमिकल इक्वेशन म्हणतात. NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus H2. Step 2. Check whether the equation is balanced or not by comparing the number of atoms of various elements present on the two sides of the equation. तर मग आपल्याला नेक्स्ट स्टेप काय? आपल्याला चेक करायचं आहे की रिॲक्टंट साइड आणि प्रोडक्ट साइडचे ॲटम्स बॅलन्स्ड आहेत की नाही. तर मग त्यासाठी आपण एक टेबल फॉर्म करतो ज्यात असे आपण 3 कॉलम्स बनवतो आणि 6 रोज बनवतो, ज्यात आपण सगळ्या एलिमेंट्सची नावं मेन्शन करतो आणि रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट साइडचे ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स मेन्शन करतो. तर मग आपण ही इक्वेशन जर आपण कन्सिडर केली तर मग ह्याच्यात सोडियम फर्स्ट एलिमेंट कोणता आहे? सोडियम. तर मग त्याच्या लेफ्ट हँड साइडला किती सोडियम ॲटम्स प्रेझेंट आहेत? दॅट इज 1. तर मग आपण नंबर ऑफ ॲटम्स किती लिहिणार? 1. राईट हँड साइडला किती सोडियम ॲटम्स प्रेझेंट आहेत? 2. हे ते सबस्क्रिप्ट मध्ये नंबर ऑफ ॲटम्स लिहिले असतात, तर मग हे किती आहेत? 2. नेक्स्ट ॲटम इज ऑक्सिजन. किती ऑक्सिजन ॲटम्स प्रेझेंट आहेत? NaOH या ह्याच्यात 1 आहे आणि H2SO4 या कंपाऊंड मध्ये 4 आहेत. तर 1 + 4 दॅट इज 5. The total number of oxygen atoms on left hand side 5. नेक्स्ट आहे राईट हँड साइड मध्ये किती ऑक्सिजन ॲटम्स प्रेझेंट आहेत? 4 Na2SO4 मध्ये आणि 1 वॉटर मध्ये. तर मग टोटल किती असतात? 5. नेक्स्ट आहे हायड्रोजन. किती हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत लेफ्ट हँड साइड मध्ये? तर मग 1 NaOH या कंपाऊंड मध्ये आहे आणि 2 H2SO4 या कंपाऊंड मध्ये आहेत. मग टोटल असतात 1 + 2 दॅट इज 3. आणि राईट हँड साइड मध्ये किती हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत? वॉटर या कंपाऊंड मध्ये फक्त 2 हायड्रोजन ॲटम आहेत म्हणून लिहिणार 2. नेक्स्ट आहे सल्फर. तर सल्फर LHS मध्ये किती सल्फर ॲटम आहेत? 1. RHS मध्ये किती सल्फर ॲटम आहे? 1. तर मग आपण सर्वात आधी हा टेबल बनवला आहे ज्यात आपण लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड मध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहे हर एका स्पेसिफिक एलिमेंटचे हे मेन्शन केलं. तर मग नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला आता ते बॅलन्स करायचे आहे. तर मग आता बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काही रूल्स आहेत. लेट्स स्टार्ट. It is convenient to start balancing an equation from the compound which contains the maximum number of atoms. तर मग आता या इक्वेशन मध्ये असा कोणता कंपाऊंड आहे ज्यात मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स आहेत? तर मग तो आहे Na2SO4. म्हणजे किती ॲटम्स आहेत त्याच्यात? ऑक्सिजनचे 4, सोडियमचे 2 आणि सल्फरचा 1 म्हणजे 5. तर मग it is convenient to first consider that element in this compound which has unequal number of atoms on both the sides. So let's start with sodium. आपण सोडियमने स्टार्ट करूया. तर मग आपण बघू शकतो लेफ्ट हँड साइडवर किती सोडियम ॲटम्स प्रेझेंट आहे? दॅट इज 1. आणि राईट हँड साइडवर किती सोडियम ॲटम्स प्रेझेंट आहेत? दॅट इज 2. तर मग हे बॅलन्स्ड आहे का? नाही. तर मग आता आपल्याला काय करावं लागणार? हे बॅलन्स करावं लागणार. तर आपण बॅलन्स कसं करू शकतो? जर आपण लेफ्ट हँड साइडच्या NaOH च्या कंपाऊंडला 2 ने मल्टिप्लाय केलं तर मग किती सोडियम ॲटम्स होऊन जाणार इथे? 2. आणि राईट हँड साइड मध्ये 2 सोडियम ॲटम्स आहेतच, तर मग हा आपला बॅलन्स होऊन जाणार सोडियम ॲटम. बरोबर. परत एकदा आपण रिपीट करूया. राईट हँड साइड मध्ये किती सोडियम ॲटम्स आहेत? 2. लेफ्ट हँड साइड मध्ये किती सोडियम ॲटम आहे? 1. हे बॅलन्स्ड आहे का? नाही. तर मग आपल्याला हे बॅलन्स करण्यासाठी लेफ्ट हँड साइडच्या NaOH या कंपाऊंडला 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार. तर मग त्याला आपण 2 लिहिणार इथे. हे बघा या टेबलमध्ये कसं त्यांनी इलस्ट्रेट केलं आहे की वी नीड टू बॅलन्स इट, सो विल मल्टिप्लाय द रिॲक्टंट साइड NaOH विथ 2. सो मग इथे इंटू 2 होणार आणि LHS आणि RHS मधला सोडियम ॲटम बॅलन्स होणार. पण आपण आता बघितलं की जर आपण सोडियम NaOH च्या कंपाऊंडला मल्टिप्लाय केलं 2 ने तर सोडियम ॲटम सोबत ऑक्सिजन आणि हायड्रोजन ॲटमही एफेक्ट होणार. तर मग जर इथे आपण 2 ने मल्टिप्लाय केलंय, सोडियम ॲटम तर बॅलन्स झाला. आता हे बघा सोडियम ॲटम तर बॅलन्स झालाय, पण त्याच्यामुळे
ऑक्सिजन ॲटम पण या साईडचा 2 झालाय, ज्याच्याने LHS वरचे ऑक्सिजन ॲटम्स किती झाले, इथे 2, 2 + 4 6, आणि इथे किती होते 4, आणि 4 + 1 5. तर मग इथे आता ऑक्सिजन ॲटम्स डिसबॅलन्स्ड आहेत, पण सोडियम ॲटम्स कसे झालेत, बॅलन्स्ड. तर मग इथे आपल्याला 6 ऑक्सिजन आहेत आणि इथे आपल्याला 5 आहे. जर आपण H2O इथे जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर मग इथे किती ऑक्सिजन ॲटम्स होऊन जाणार, 2 ऑक्सिजन प्लस ऑलरेडी किती होते 4, आणि इथे किती आहेत 2 ऑक्सिजन प्लस 4 किती होणार 6, म्हणजे ऑक्सिजन ॲटम पण बॅलन्स होऊन जाणार. कळलं? नेक्स्ट स्टेप काय, आपल्याला ऑक्सिजन ॲटम्स बॅलन्स करायचे. तर मग ते कसे केले आपण, इथे 2 ने मल्टिप्लाय करून. मग आपले सोडियम ॲटम झाला बॅलन्स्ड, ऑक्सिजन ॲटमही बॅलन्स झाला. तर मग आता आपण हायड्रोजन ॲटमचं बघूया. इथे आता 2 आहे आपला ऑलरेडी, तर मग 2 हायड्रोजन प्लस 2 हायड्रोजन किती असतात 4, आणि इथे पण 2 आहे, 2 × 2 किती असणार 4. तर मग हायड्रोजन ॲटमही बॅलन्स्ड आहे, आणि सल्फर ॲटम तर एक इथे आहे आणि एक इथे आहे, तर तो ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. तर मग आपली बॅलन्स्ड इक्वेशन काय होणार, फायनल बॅलन्स इक्वेशन 2NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus 2H2O. तर मग आता हा एक क्वेश्चन, हा सेकंड आणि हा थर्ड क्वेश्चन हा होमवर्क म्हणून तुम्ही ट्राय करा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करा. मी आता ही मेथड आहे, पण ह्याच्यापेक्षाही अजून एक सिंपल मेथड आहे माझ्याकडे, ती पण मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे हा टेबल फॉर्म तुम्हाला यूज करायचाच आहे, पण त्याच्यापेक्षा अजूनही इझी मेथड एक यूज करू शकतो आपण केमिकल रिॲक्शन्सला बॅलन्स करण्यासाठी, ती पण आपण बघूया. आपण सेमच एक्झाम्पल कन्सिडर करून ही सेकंड मेथड पण बघूया. सो लेट्स स्टार्ट. तर मग काय होतं, NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus H2O. तर मग सर्वात पहिले या मेथडमध्ये आपल्याला टेबल बनवायची काही स्पेसिफिक नीड नाही आहे. फक्त आपण मेन्शन करायचं LHS दॅट इज लेफ्ट हँड साईड आणि RHS दॅट इज राईट हँड साईड. सो लेट्स स्टार्ट. तर मग आपण फर्स्ट कन्सिडर करूया सोडियम ॲटम. तर मग राईट हँड साईडमध्ये किती सोडियम ॲटम आहेत, 2. हे सबस्क्रिप्टमध्ये लिहिलेलं नंबर ऑफ ॲटम्स इंडिकेट करतं. तर मग राईट हँड साईडमध्ये 2 सोडियम ॲटम आहे आणि लेफ्ट हँड साईडमध्ये फक्त एकच सोडियम ॲटम आहे. तर आपला मेन एम काय आहे, बॅलन्स करायचं आपल्याला या केमिकल इक्वेशनला. तर मग आपण काय करू शकतो की लेफ्ट हँड साईडमध्ये पण 2 सोडियम ॲटम्स येऊ शकतात. आपल्याला एक रूल लक्षात ठेवायचा आहे की आपण सबस्क्रिप्टमधले नंबर्स चेंज नाही करू शकत, आपण फक्त त्या कंपाऊंडला काही नंबर्सने मल्टिप्लाय करू शकतो. तुमच्या मनात हाही डाऊट येऊ शकेल की आपण इथे Na2OH करू शकतो का, पण तसं अलाउड नाही आहे. त्याचे काही रूल्स आहेत, ज्याच्याने आपण फक्त इथे कोएफिशियंटमध्येच चेंजेस आणू शकतो आणि सबस्क्रिप्टमध्ये काही चेंजेस नाही करू शकत. म्हणून आपण इथे आधी 2 ने मल्टिप्लाय करायचा. तर मग लेफ्ट हँड साईडमध्ये किती सोडियम ॲटम झाले आहेत, 2. राईट हँड साईडमध्ये किती सोडियम ॲटम आहेत, 2. सोडियम ॲटम बॅलन्स झाले, हो. आता नेक्स्ट आपण या सोडियम ॲटमचा बॅलन्स केलं, ज्याच्याने ऑक्सिजन ॲटम आणि हायड्रोजन ॲटम पण एफेक्ट झाले. आधी राईट हँड साईडमध्ये किती ऑक्सिजन ॲटम्स आहेत, दॅट इज 4 इन Na2SO4 अँड 1 इन H2O. तर मग इथे किती झाले टोटल 5, आणि इथे किती आहेत, आधी 2 नव्हता, तर मग आधी किती होते 5, पण आपण 2 ॲड केलाय सोडियम ॲटम बॅलन्स करण्यासाठी. मग टोटल ऑक्सिजन ॲटम्स किती झाले, 2 + 4 6. तर मग आता आपल्याला इथे 6 आहेत आणि इथे 5. तर मग आपण आता कसं करून या राईट हँड साईडवरचे ऑक्सिजन ॲटम 6 करायचे आहेत. तर मग जर आपण वॉटर या कंपाऊंडच्या इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, तर मग इथे किती ऑक्सिजन होणार 2, आणि ऑलरेडी किती होते 4. तर मग 2 + 4 किती होणार 6. तर मग ऑक्सिजन ॲटम्स पण बॅलन्स होऊन जाणार. पण आता हायड्रोजन ॲटम पण एफेक्टेड आहे. तर मग इथे किती हायड्रोजन आहे 2, 2 + 2 किती असतात 4. तर मग इथे किती आहे
टू आणि 2 ला मल्टिप्लाय H2 ला आपण मल्टिप्लाय केलं 2 नाही, मग किती झाले टोटल 4. तर मग ह्याच्याने आपली बॅलन्स इक्वेशन काय आली, 2NaOH प्लस H2SO4 gives Na2SO4 प्लस 2H2O. कळलं? ही सिंपल मेथड आहे, ह्याला आपल्याला काही हे नाही लागणार, टेबल किंवा ह्याची नीड. अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. सेकंड, दॅट इज SO2 प्लस H2S gives S प्लस H2O. तर मग या मेथडने आपण परत एकदा सॉल्व करायचं ट्राय करूया. तर मग इथे पहिले मेन्शन करायचं LHS आणि RHS. तर मग लेट स्टार्ट. आता आपण सल्फर या ॲटमने एलिमेंटने स्टार्ट करूया. तर सल्फर या एलिमेंटचे किती ॲटम्स प्रेझेंट आहेत RHS मध्ये 1, LHS मध्ये किती आहे, SO2 या कंपाऊंडमध्ये 1 आहे आणि H2S या कंपाऊंडमध्ये 1 आहे. तर टोटल किती झाले 1 + 1 दॅट इज 2 आणि इथे किती आहे 1. तर मग आपल्याला ते बॅलन्स करायचे. तर मग आपण RHS मध्ये 2 ने मल्टिप्लाय करणार. केलं 2 ने मल्टिप्लाय. तर मग आता किती झालं सल्फर, LHS मध्ये 2, RHS मध्ये 2, मग सल्फर इज बॅलन्स्ड. नेक्स्ट काय आलं, नेक्स्ट एलिमेंट कोणता कन्सिडर करायचा, हायड्रोजन. तर मग हायड्रोजनमध्ये आपण बघितलं की RHS मध्ये किती हायड्रोजन ॲटम आहेत 2, LHS मध्ये किती हायड्रोजन ॲटम आहेत 2. हायड्रोजन पण आपला ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. तर मग नेक्स्ट कोणता ॲटम कन्सिडर करणार, लास्ट ॲटम दॅट इज ऑक्सिजन. LHS मध्ये किती ऑक्सिजन ॲटम आहेत 2, RHS मध्ये किती ऑक्सिजन आहे 1. तर मग आता आपल्याला RHS मध्ये 2 करावे लागणार त्याला, कारण LHS मध्ये 2 आहेत आणि आपल्याला बॅलन्स करायसाठी RHS मध्ये पण 2 ऑक्सिजन ॲटम्स लागणार. तर मग आपण H2O या कंपाऊंडला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर मग RHS मध्ये पण 2 ऑक्सिजन ॲटम्स होऊन जाणार. तर मग ते बॅलन्स होऊन जाणार. पण आपण इथे बघितलं की जर आपण H2O या कंपाऊंडला 2 ने मल्टिप्लाय केलं तर ते हायड्रोजनला पण एफेक्ट करतं. तर मग आधी हायड्रोजन किती होते 2, पण आता हायड्रोजन किती झालेत 4. ऑक्सिजन तर आपला बॅलन्स झाला, पण एफेक्ट कोणाला झाला, हायड्रोजनला, कारण ते 2 ने मल्टिप्लाय होऊन 4 झालेला आहे. आणि LHS मध्ये किती हायड्रोजन आहेत 2. तर मग आपण इथे परत एकदा हायड्रोजनला 2 ने मल्टिप्लाय करणार, कारण RHS आणि LHS हायड्रोजनचे इक्वल करायला. कळलं? तर मग आता ऑक्सिजन पण झाला, हायड्रोजन पण झालं, पण इथे आपण H2S या कंपाऊंडला मल्टिप्लाय केल्याने सल्फर पण एफेक्ट झाला. तर मग सल्फर किती झाले 2 + 1 किती होतात 3 आणि इथे किती आहे 2. तर मग जर आपण या 2 ला चेंज करून 3 केलं तर मग आपले सगळे एलिमेंट्स बॅलन्स होऊन जाणार. जसं 3 सल्फर हो, इथे बघा 2 एक SO2 मध्ये आणि 2 H2S मध्ये 3. देन नेक्स्ट कोणता ऑक्सिजन, इथे 2 ऑक्सिजन, इथे 2 H2O आहे म्हणून 2 ऑक्सिजन, ऑक्सिजन पण झाला. नेक्स्ट कोणता हायड्रोजन, H2S या ह्याच्यात किती हायड्रोजन आहेत 4, H2 मध्ये 2 आणि 2 आहेत म्हणून 4 आणि इथे पण H2 ह्याच्यात 4 म्हणजे हायड्रोजन पण बॅलन्स झालाय. म्हणून याची बॅलन्स इक्वेशन काय असणार, SO2 प्लस 2H2S gives 3S प्लस 2H2O. कळलं? अजून एक एक्झाम्पल करूया. H2 प्लस O2 gives H2O. बरोबर? तर मग लेट स्टार्ट. इथे किती हायड्रोजन आहेत RHS मध्ये 2, LHS मध्ये 2. किती ऑक्सिजन आहे RHS मध्ये 1, LHS मध्ये 2. तर मग नेक्स्ट स्टेप काय करणार, आपल्याला बॅलन्स करायचं आहे म्हणून आपण RHS मधल्या वॉटर मॉलिक्यूलला 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग किती ऑक्सिजन झाले 2, इथे ऑक्सिजन 2. पण आपण याच्याने काय ऑब्झर्व केलं आहे एवढ्या एक्झाम्पल्स मध्ये की इथे हायड्रोजन हा आयटम पण एफेक्ट झाला. मग हायड्रोजनचे किती झाले 2 × 2 किती असतात
4. तर मग त्याच्यामुळे आपल्याला LHS मध्ये पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग बॅलन्स इक्वेशन काय येणार? 2H2 प्लस O2 गिव्स 2H2O. झालं. अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. दॅट इज 4 CH4 प्लस O2 गिव्स CO2 प्लस H2O. तर मग लेट स्टार्ट. इथे LHS मध्ये किती ऑक्सिजन ॲटम आहेत? 2. RHS मध्ये किती ऑक्सिजन ॲटम आहेत? 2 प्लस 1 दॅट इज 3. तर मग हे अनइवन आहे. तर मग आता आपण नेक्स्ट एलिमेंट बघूया, कार्बन. इथे किती कार्बन ॲटम आहेत? 1. इथे किती कार्बन ॲटम आहे? 1. नेक्स्ट कोणता? हायड्रोजन. इथे किती हायड्रोजन आहे? 4. इथे किती आहेत? 2. तर मग आपण हायड्रोजन ॲटमने स्टार्ट करूया. LHS मध्ये 4 हायड्रोजन ॲटम्स आहेत आणि RHS मध्ये 2च हायड्रोजन ॲटम आहेत. तर मग आपण कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर RHS मध्ये पण आपल्याला 4 हायड्रोजन ॲटम्स भेटतील. तर दॅट इज 2. जर आपण 2 ने H2O या मॉलिक्यूलला मल्टिप्लाय केलं तर मग 2 × 2 किती असतात? 4. तर मग 4 हायड्रोजन भेटणार. आणि इथे किती हायड्रोजन आहेत? 4. तर मग हायड्रोजन ॲटम बॅलन्स झाला. हो, पण इथे आपण 2 लिहिलं आहे. आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे, जर आपण कोणतं कोएफिशियंट ॲड करतोय तर मग ते त्या कंपाऊंड किंवा मॉलिक्यूलमध्ये काय एफेक्ट करतं. तर मग हे आता ऑक्सिजनला पण एफेक्ट करतं. तर मग इथे किती ऑक्सिजन झाले? इथे 2 आणि इथे CO2 या ह्याच्यात 2 होते. तर मग 2 + 2 दॅट इज 4. आणि इथे किती आहेत? फक्त 2च. तर मग इथे आपण 2 ने मल्टिप्लाय करणार, कारण आपल्याला बॅलन्स करायचे आहे दोन्ही साईडला. म्हणून इथे 2 × 2 दॅट इज 4. आणि इथे किती आहे? 2 + 2 दॅट इज 4. म्हणजे ऑक्सिजन ॲटम पण बॅलन्स झाला आहे. आणि कार्बन किती आहे? इथे 1 आणि इथे आहे 1. तर मग बॅलन्स इक्वेशन काय असणार? CH4 प्लस 2O2 गिव्स CO2 प्लस 2H2O. कळलं? बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन्स अँड रिॲक्शन हा खूप मेजर आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे 10th स्टँडर्डसाठी. म्हणून आपण जेवढे एक्झाम्पल्स त्याचे प्रॅक्टिस करणार तेवढी आपली त्याच्यासोबतची जी लेंथ आहे, म्हणजे जेवढं आपलं सॉल्विंग करण्याची कॅपॅसिटी आहे ती आपली वाढणार. आणि मग तुम्हाला खूप क्वेश्चन्स इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. म्हणून आता तुम्हाला मी ऑलरेडी ते 3 क्वेश्चन्स होमवर्क होते. आता मग अजून 3 क्वेश्चन्स होमवर्क आहेत. हे N2 प्लस H2 गिव्स NH3. सेकंड, P4 प्लस O2 गिव्स P2O3. and third, Ca plus H2O gives CaOH twice plus H2. हे 3 होमवर्क आहेत आणि +3 जे ऑलरेडी मी तुमच्या टेक्स्टबुकमधले दिलेले ते होमवर्क आहेत. म्हणजे तुमच्याशी 6 क्वेश्चन्स होमवर्क आहेत, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्सने स्टार्ट करू. म्हणून थँक्यू अँड कीप प्रॅक्टिसिंग.